सध्या इंस्टाग्राम किंवा फेसबुक ओपन केलं ना तर अनिकेत काय खाणार अनिकेत काय खाणार हेच ऐकायला भेटतं. तर म्हटलं की आपण पण आपल्या आहोंसाठी काहीतरी स्पेशल बनवूया. तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आहोंना पापड आवडतात, त्यामुळे म्हटलं उडदाचे पापडच बनवूया. तर मग मी लगेचच 1 किलो उडदाची डाळ आणि अर्धा किलो मुगाची डाळ आणली आणि ती दळून घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी परातीत नीट पीठ चाळून घेतलं आणि तोपर्यंत 2 ग्लास पाणी गरम करून घेतलं आणि त्यामध्ये आपला पापड मसाला टाकून थोडंसं 2 मिनिटभर शिजवलं आणि पीठ मळून घेतलं. 4 ते 5 तासानंतर डब्यात ठेवलेलं पीठ बाहेर काढलं आणि त्याला छान कुटून घेतलं आणि त्यानंतर त्याच्या लाट्या बनवल्या आणि एका डब्यामध्ये परत तूप लावून ठेवून दिल्या आणि 2-2 4-4 लाट्या वरती काढून अशा तऱ्हेने पापड लाटून घेतले. मस्तपैकी पापड सुकवून घेतले आणि एका डब्यामध्ये परत ते नीट ठेवून दिले. तर कसे वाटले माझे उडदाचे पापड ते कमेंट करून नक्की सांगा. तर आता पापड तर बनवलेले आहेत, तर कसा झाला हे बघूयात म्हणून एक पापड भाजून पाहिला आणि या खायला.